वहिनी, चहा तयार आहे, या आता खाली. हॉलमधून मनीषाचा ओरडलेला आवाज माझ्या कानावर आदळला आणि झोप एका क्षणातच उडाली. घड्याळात पाहिलं तर फक्त 7 वाजले होते. एवढ्या लवकर आणि एवढा राग? विकास माझ्या शेजारी अगदी बिनधास्त झोपला होता. बहिणीचा आवाज ऐकून तो बडबडत म्हणाला, अगं 7 वाजलेत, पटकन उठ, मनीषाने चहा बनवला आहे. मी मनातल्या मनात म्हणाले, फक्त चहाच तर बनवला आहे, घरातलं उरलेलं सगळं काम तर मीच करते. त्यावर विकास चिडचिडतच म्हणाला, सकाळी सकाळी वाद घालू नकोस, उठ म्हणतोय तर उठ. बाकी बोलणं थांबव. आणि इतकं बोलून तो पुन्हा पांघरून घेऊन तो झोपून गेला. माझं रक्त उसळलं होतं. अजून आमच्या लग्नाला अवघे 2 महिनेच झाले होते आणि रोजचा हा अपमान, हा तिरस्कार. नाईटी नीट करून मी थेट बाथरूममध्ये शिरले. घरचे नियम इतके कठोर की घरात अंघोळ, केस धुणं, स्वच्छ साडी नेसणं झाल्याशिवाय सासूबाईंच्या खोलीत पाऊल ठेवायचं नाही. घाईघाईत सगळं आता आटपून मी खाली पोहोचले. सासूबाई हॉलमधल्या सोफ्यावर बसल्या होत्या. मी जाऊन त्यांच्या पाया पडले, पण त्यांनी आशीर्वाद न देता सरळ घड्याळाकडे पाहिलं आणि रागाने अंग थरथरलं. असं वाटलं त्या घड्याळाचा काटाच मोडून टाकावा, नाहीतर सासूची मानच पकडावी. तेवढ्यात मनीषा कोरड्या आवाजात टोमणा मारत म्हणाली, काय झालं वहिनी? आईकडं असं का पाहताय? जणू काही खाऊनच टाकणार आहात तिला. मी दचकले. अचानक माझ्या डोळ्यांसमोर माझी वहिनी उभी राहिली. मीही तिच्यावर कधी असे टोमणे मारले होते? तिच्या डोळ्यातही ती लाज, तो अपमान आठवून माझे शब्द घशातच अडकले. चहा घे, मनीषाने झाडूही मारला आहे. सासूबाईंचा आवाज कोरडा आणि निर्विकार होता. मनीषाने थंड चहाचा कप माझ्या हातात ठेवला. मी तो एका घोटात संपवून तिच्या पाठीमागे स्वयंपाकघरात गेले. माझ्या मनात भीती होती. जर मी असं नाही केलं तर लगेच सासूबाईंचा औपरोधिक ढोस तयार. बघा बरं, आरामात बसून चहा पिते, तोवर मनीषा 2-3 कामं आटोपते. या महाराणीला मात्र हात हलवायची गरजच नाही. स्वयंपाकघरात मनीषा परातीत पीठ चाळत होती. मी कप सिंकमध्ये ठेवला आणि हळू आवाजात म्हणाले, ताई, तुम्ही तयार व्हा, नाश्ता मी करते. माझ्या तोंडातून हे ऐकताच मनीषाने माझ्याकडं एक कटाक्ष टाकला आणि परात तशीच सोडून बाहेर गेली. जणू काही मोठा उपकारच करून गेली होती. सुरुवातीपासूनच सगळं काम मुलींच्या अंगावर टाका, मग हळूहळू सवय लागेल, हे सल्ले नेहमी नातेवाईक व शेजारी आईला द्यायचे. पण आई कधी ऐकत नव्हती. मी थोडंफार ऐकलं होतं, पण इथे आल्यानंतर माझ्यावर मात्र सगळंच ढकललं गेलं. मन भूतकाळात धावत होतं, पण हात मात्र वर्तमानात काम करत होते. पीठ मळलं, बटाटे उकडले, चहा ठेवला, दूध गरम केलं, तोपर्यंत मनीषा आंघोळ करून टापटीप तयार झाली होती. सासूबाई बिछाण्यावर बसून ओरडू लागल्या, नाश्ता मिळाला नाही तर निघून जा, उशीर करू नकोस. माहेरी अशी झोपायची पद्धत इथं चालत नाही, हिला नीट समजावून सांग. मी घाईघाईनं दूध ग्लासात ओतून घेतलं आणि बटाट्यात मसाला घालून पराठे बनवायला सुरुवात केली. हृदय आता धडधडत होतं, हात थरथरत होते, पण वेळेला काही थांबता येत नाही ना. दूध आणि पराठे हातात घेऊन मी खोलीत पाऊल टाकलं. मनीषा मला पाहताच पर्स उचलून निघून जाण्याची तयारी करू लागली. मी हळूच म्हणाली, ताई नाश्ता? ती रागाने माझ्याकडे पाहून म्हणाली, उशीर झाला आहे. तिची ती तिखट तीव्र नजर माझ्यावर पडली आणि मग ती वेगाने निघून गेली. तिच्या पावलांचा आवाज अजूनही खोलीत तो येतच होता. मी तिथंच थांबून पराठ्यांचा वास आणि त्या तुटलेल्या शांततेत स्वतःला ढकलत राहिले. माझी नजर अचानकच घड्याळावर गेली. अर्धा तास लवकरच. तेवढ्यात सासूबाईंचा आवाज अंगावर कोसळला, घड्याळ काय पाहतेस? त्यांचा तो तीक्ष्ण कटाक्ष माझ्या अंगावर सरकला. हृदयाची धडधड वाढली, मनात भीती. आता विकासला कळलं तर?
तर तो सगळ्यांसमोर माझ्यावरच आता ओरडेल. मी तिथून हळूच निघाली. दुसऱ्या खोलीत माझा दीर रोहित उभा होता आणि मागून सासूबाईंची अखंड बडबड सुरूच. सूर्य डोक्यावर आला तरी झोपूनच राहते. किती वेळा सांगितले 6 वाजेपर्यंत आंघोळ करून खाली ये, पण नाही, बापाच्या घरी असल्यासारखं आरामात पडून राहते. सकाळ सकाळी असे कडवट शब्द ऐकून डोकं अगदी सुन्न झालं होतं. तेवढ्यात रोहितचा शांत गोड आवाज कानावर आला. वहिनी, नाश्ता झाला असेल तर द्या. त्याच्या शब्दांनी जणू कुणीतरी डोक्यावरून ओझं हलकं केलं होतं. हो हो, तयार आहे ना, हा घ्या. मी मनीषाची ठेवलेली प्लेट त्याला दिली. मनीषाने नाश्ता नाही केला. माझा पडलेला चेहरा पाहून त्याने लगेच विषय बदलला. वहिनी, एक मिरची घालून पराठा बनवाल का? पण आईला सांगू नका. जास्त मिरची घातली आहे असं कळलं तर लगेच ओरडतील. हे म्हणून तो हसतच प्लेट घेऊन सासूबाईंजवळ गेला. लगेचच घेऊन येते मीही उत्साहानं म्हणाली आणि थोड्याच वेळात पराठा बनवून नेला. तर माझ्या येण्याआधीच सासूबाईंची बडबड सुरू. रोहित, तुला उशीर होत नाही का? पटकन गिळ आणि निघ कामावर. आई निदान नाश्ता तरी आरामात करू दे ना. रोहित हसून म्हणाला. मला पाहून तो म्हणाला, वहिनी, तो पराठा द्या. थँक्स, माझ्यासाठी अजून करू नका. मी रिकामी प्लेट घेऊन परत निघाले. तेवढ्याच सासूबाईंचा उपरोधिक आवाज माझ्या कानावर आपटला. तू पराठ्यासाठी थँक्स बोलतोस? वेडा झालास का? पण रोहितच्या हसतमुख कोमल शब्दांसमोर सासूने डागलेले ते तीक्ष्ण व्यंगबाण क्षणातच आता ते गेले. मनात विचार चमकला, घरातले सगळेच लोक रोहितसारखे का नाहीत? आणि तेव्हा आठवलं, एकदा माझ्या वहिनींनी आईला औषध दिलं होतं. मग त्या मागे सरकताच आई म्हणाली होती, जा ग, थोडं विसावून घे, थकली असशील. मी त्या क्षणी चिडून उत्तर दिलं होतं, औषध देऊन कोण थकतंय? तू असं बोलून वहिनीला डोक्यावर चढवतेस आई. आई ही मंद हसली होती. मग शांत आवाजात म्हणाली, आम्ही म्हातारे लोक अंगानं थकतो, तुम्ही तरुण माणसं मनानं थकता. 2 गोड शब्द मनाला कधीच थकू देत नाहीत. तू मोठी होशील, लग्न होईल, तेव्हा तुला कळेल. त्यावेळी मला तिचं बोलणं मूर्खपणाचं वाटलं, पण आज कळतंय, आई अगदी बरोबर होती. खरी समज तर लग्नानंतरच येते आणि ती समज मनाच्या तळापासून हादरून टाकते. रोहितचे 2 प्रेमळ शब्द ऐकताच माझे हात आपोआप वेगानं चालू लागले. नाहीतर मनात यायचं, हे लाटणं खिडकीतून फेकून द्यावं. 10 मिनटं उशीर झाला तर काय भाकरी पचत नाही का? सासूबाईंना एवढंही कळत नाही का? लग्नानंतर एका मुलीच्या आयुष्यात किती मोठे बदल होतात. त्या बदलांना जुळवून घ्यायला वेळ लागतोच ना. पण जर मी काही बोलले तर लगेच ऐकावं लागणार. आत्तापासूनचं उत्तर द्यायला लागलीस. जाता जाता रोहितनं संध्याकाळी हट्टानं मागणी केली, वहिनी, पावभाजी बनवा ना. त्याचा तो हसरा आग्रह मनात घर करून गेला. विचार आला, विकास असा का नाही होऊ शकत? हा विचार करत मी सासूबाईंसाठी नाश्ता घेऊन त्यांच्या खोलीत गेले. आतमध्ये शिरले आणि पाहते तर काय, विकास जमिनीवर बसलेला सासूबाईंच्या पायांवर डोकं टेकून अर्धवट आडवा झाला होता. आणि ते दृश्य पाहताच माझ्या मनात धगधग सुरू झाली. मी अगदी दबक्या आवाजात म्हटलं, नाश्ता? ताटली सासूबाईंसमोर ठेवून मी वळणार तोच विकास माझ्याकडे कटाक्ष टाकत म्हणाला, मॅडमजी, एकतर मनीषाला वेळेवर नाश्ता नाही दिला, वरून अजून तोंड फुगवून बसली आहेस. पाहिलंस का आई? हसली देखील नाही. आपल्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून माझ्याकडे तिरक्या नजरेनं पाहत तो मला चिरडत होता. मी जबरदस्तीने हसले, नाही रहो, नाही आओ, असं काही नाही. चहा घ्याल का तुम्ही? घेऊन ये. इतकंच बोलून विकास परत सासूबाईंच्या मांडीवर डोकं टेकून तसाच आडवा झाला. त्या क्षणी मला जाणवलं, हसण्याचं ते बनावटी आवरण किती जड असतं. आज मी स्वतः अनुभवत होते. मी परत स्वयंपाकघरात गेले
आणि तिथं मला आईचं वाक्य आठवलं. एकदा आई दादाला म्हणाली होती, सकाळचा पहिला चहा तुम्ही दोघांनी तुमच्या खोलीतच घेत जा. तेव्हा मी चिडले होते. का गं आई, तू दादा आणि वहिनींना अजून काय काय शिकवणार आहेस? आई शांतपणे हसली होती आणि उठता क्षणी नवरा आईजवळ बसला. तर बायकोला असं वाटतं की रात्रभर तिचा नवरा तिचा नव्हे तर आईचाच विचार करत होता. असे विचार अंथरुणातच संपलेले बरे. तेव्हाच बायको नवऱ्याचा मान ठेवते. आई तर आईच असते. मुलाच्या हृदयात तिची किंमत कधी कमी होत नाही. पण अशा प्रसंगांनी सुनबाईंच्या मनात सासूची किंमत मात्र वाढते. आज विकास सासूबाईंच्या पायाशी बिलगलेला पाहून मला आईचं बोलणं किती खरं होतं हेही जाणवलं. माझ्या मनात असं आलं जणू विकास सासूबाईंना सांगत होता, आई, तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात सुंदर असं काहीच नाही. विकाससोबत मी नाश्ता करत बसले होते. तेवढ्यातच सासूबाईंनी टोमणा मारला, तिला चांगलं खायला प्यायला घाल, नाहीतर माहेरी जाऊन सांगेल की सासरी जेवणाचंही विचारत नाहीत. हे ऐकताच माझं हास्य पाषाणासारखं कठोर झालं. कसं बसं नाश्ता उरकून मी फरशी पुसायला उठले. सगळ्या खोल्या पुसून परत आले तर पाहते तर काय, विकास सासूबाईंसोबत पत्ते खेळत बसला होता. मी तर बघून थक्कच झाले. माझ्या तोंडून आपोआप निघालं, कामावर नाही जायचं का? विकासनं संतापानं माझ्याकडं पाहिलं. तू जळतेस ना आम्ही दोघं बसलो की? बघ बाळा, आपण मायलेकरं एकत्र बसलो की हिला सहनच होत नाही, असं म्हणत सासूबाई पलंगावर पसरल्या. सासूला खुश करण्यासाठी विकासनं मला भरपूर सुनावलं. मी शांत उभी राहिली आणि तेव्हाच मला एक प्रसंग चांगलाच आठवला. त्या दिवशी वहिनींनी दादाला विचारलं होतं, कुठं गेला होता, लग्नाला नाही यायचं का? तेव्हा मला चीड आली होती. दादा माझ्या कामासाठी बाजारात गेला होता म्हणून वहिनी असं बोलती. दादाने रागाने वहिनींना सुनावलं होतं. तेव्हा मला बरं वाटलं होतं. दादा माझ्या बाजूने उभा आहे. पण आज उमगलं, वहिनी नाही, वहिनी नाही. तेव्हा वाईट वाटलं असेल. त्यांनी एवढं काय विचारलं होतं ज्याचा मी राईचा पर्वत केला होता. आज जाणवतंय तेव्हा मीच चुकीची होते. तेवढ्यातच विकास सासूबाईंच्या खोलीतून बाहेर आला आणि माझ्या मागे बाथरूममध्ये घुसला. तुला काय बोलायची गरज होती? आईला नाराज केलंस? शांत बसताच येत नाही का तुला? तो मुद्दाम जोरजोरात बोलत होता जेणेकरून त्याची आई ऐकेल. माझ्या मनात उसळलं, आईला खुश करण्यासाठी मला अपमानित करणं इतकं गरजेचं आहे का? पण मी काहीच बोलले नाही. गप्पच अंगणात झाडू मारत राहिले. डोळ्यातले अश्रू थांबवायचाही तयार नव्हते. विकासनं ते पाहिलं पण एकदाही विचारलं नाही, तू का रडतेस म्हणून. मी खोलीबाहेर कामासाठी गेले तर विकास सासूबाईंसोबत हसत बसला होता. ते दृश्य पाहून माझ्या छातीत भडभडून आलं. मी आणखी अस्वस्थ झाले. मी उठून स्वयंपाकघरात गेले आणि दुपारच्या जेवणाची तयारी करू लागले. पुन्हा पुन्हा आई आणि वहिनीच्या आठवणी डोक्यात फिरू लागल्या. आई नेहमी म्हणायची, घरात कुणाचं मन उदास असेल तर उगीच हसत बसायचं नाही, नाहीतर त्याला वाटतं आपण थट्टा करतोय. आणि वहिनी, त्या तर नेहमी माझं मन प्रसन्न करण्याचा प्रयत्न करायच्या. तेव्हा कधी जाणवलंच नव्हतं की या छोट्या छोट्या गोष्टींचं इतकं मोठं महत्त्व असतं म्हणून. पण इथे तर मन दुखावून उलट सांगतात, चेहरा नेहमी हसरा ठेवायचा, जणू माझं हृदयच नाही. प्रश्न विचारला तर विचारला लागतो ना. अपमान केला तरी गप्प राहावं अशी अपेक्षा. मी माणूस नाही का? मी विकत घेतलेलं सामान आहे का? दुपारचं जेवण बनवलं, खाऊ घातलं आणि स्वयंपाकघर आवरता 3 वाजले. आणि तेव्हा लक्षात आलं, रोहितनं पावभाजी मागितली होती म्हणून पावभाजीची तयारी सुरू केली. कुकर लावून कपडे धुवायला गेले. कपडे धुवून परत आले तर विकास व्यंगानेच हसला आणि म्हणाला, मॅडम, कुठं फिरायला गेला होता? कुकरमध्ये काय ठेवलंय हेही तुला माहीत नाही? गॅस बंद करायला आईला उठावं लागलं. आता तर हद्दच झाली.
गॅस बंद करणंही त्याच्या आईसाठी एवढं जड काम होतं का? आणि माझी काहीच पर्वा नाही. मी स्वयंपाकघरात फरशीवर बसून बटाटे सोलू लागले. तेवढ्यात विकास आला आणि ओरडला, काय करतेस तू? 2 मिनटं आईजवळ बसून तिच्याशी बोलावं, वेळ घालवावा पण नाही. तुझ्याकडे तर वेळच नाही. दिवसभर त्या स्वयंपाकघरात काय करत असते कोण जाणे. शांत राहणं योग्य समजून मी गप्पच राहिले. तुझ्याकडं उत्तर नाही ना? विकास संतापला होता. कामं संपली की मी येईन, मी त्याच्याकडं न पाहता म्हणाले. पण कामाचं तर निमित्त आहे. इथे पाण्याचा ग्लासही अंथरुणावर हवा असतो. मग नोकरासारखं उभं राहायचं रिकामा ग्लास नेण्यासाठी. चहा आणि बिस्किट हवे असतील तर ट्रेमधून हजर राहायचं. नाहीतर माहेरच्या लोकांना टोमणे, सासऱ्यांकडून उपदेश आणि सगळीकडे बेइज्जतीचा कल्लोळ. दमून भागून मी विकास आणि सासूबाईंना चहा पावभाजी दिली. तेवढ्यात रोहित आला, त्यालाही चहा दिला. मी परत वळले. तोच मनीषा आत आली आणि सरळ बिछाण्यावर आडवी झाली. तिलाही बिछाण्यावरच चहा पाणी नेऊन द्यावं लागत होतं. मनात विचार आला, ऑफिसमध्ये मनीषाचा एकच बॉस असेल, पण इथे मात्र 4 बॉस. कुणाची सेवा करावी, कुणाला खुश करावं. मी दिवसभर स्वयंपाकघरात राबत होते. जेवण बनवत, वाढत, आवरत आणि यांचा पत्त्यांचा खेळ मात्र रंगात चालला होता. रात्री 10:30च्या दरम्यान हशा ठहाक्यांनी वातावरण गजबजलं होतं. डाव थांबला तेव्हा मनीषा म्हणाली, आईसाठी दूध आण. सासूनं लगेच हुकूम सोडला, हो मनीषालाही दे. मी मात्र आतून उसळून गेले. मला कुणी विचारलं का, तुला दूध हवं आहे का नाही? नाही. माझी इतकी सुद्धा हिंमत नव्हती की 10 वाजता सर्वांना खाऊ घालून मी बिछाण्यावर जावं. लगेच टोमणं ऐकायला मिळाला असता. पाहिलंस का, हिला काही शिष्टाचार नाही आहेत. आईबापानं हिला काही शिकवलंच नाही. आम्ही इथे बसलो आहोत आणि बाईसाहेब झोपी गेल्या. बिछाण्यावर पोचेपर्यंत 11 वाजून गेले. अंग चांगलंच ठणठणत होतं. मी डोळे मिटले. एवढ्यातच विकास म्हणाला, जरा पाठीवर दाब दे. दिवसभर बसल्यामुळे अंग दुखतंय. तो माझ्याकडे पाठ करून सरळ झोपला. माझं रक्त खवळलं. ज्या आईच्या मनाला खुश करण्यासाठी पाठी दुखवली म्हणतोयस, त्यांच्याकडूनच दाबून घ्यायचं ना. माझ्याकडे अजून एवढंच काम बाकी आहे का? मनात शिवी उसळली. हात वर करून दणका द्यावा वाटलं, पण लगेच आठवलं, उद्या माहेरी जायचं आहे. जर त्याचं तोंड फुगलं तर तो आईच्या पदराखाली लपून बसेल आणि माझ्यावर दोषांचा पाऊस पडेल. मी आता कसनुसं दाबायला सुरुवात केली आणि म्हणाले, उद्या मला माहेरी जायचं आहे. खूप वेळानंतर त्याच्या तोंडून निघालं, ठीक आहे. उद्या दुपारचं जेवण लवकर कर, परत यायचं आहे. मी मात्र मनोमन पेटले होते. उत्तर ऐकून फक्त 4 तासातच यायचं म्हटलं. फक्त 4 तासात यायचं, जायचं, भेटायचं. मजबुरी होती. मी तडजोडी केली. अरे वा, या तर आपल्याला विसरूनच गेल्या. जायला हवं, शेवटी तेच घर तिचं स्वतःचं आहे. विकास रुबाबाने म्हणाला. आई आणि वहिनीसमोर येताच माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं, पण मी थांबवलं होतं. काय झालं? त्या दोघी माझा चेहरा पाहून चकित झाल्या होत्या. काहीही नाही. मी स्वतःला सावरत होते. माझ्या माहेरची लोक माझ्या चेहऱ्यावरून माझं मन चांगलंच ओळखतात. मग सासरच्या लोकांना का ओळखता येत नाही? सर्वांनी फारच छान पाहुणचार केला. विकासला आता मान मर्तब दिला जात होता, पण माझ्या मनात सतत एकच विचार घोंगावत होता. हा मानपान विकासच्या लायकीचा नाही. तरीही मी विवश होते. काहीही बोलू शकत नव्हते. परतीच्या वेळी वहिनी हसून म्हणाल्या, बरं झालं तुम्ही आज आलात. उद्या मीही 2 दिवस माहेरी जात आहे. तेव्हा विकास नाक वर करून म्हणाला, वहिनी, लग्नाआधी तुम्ही इतकी वर्ष माहेरीच होतात. मग पुन्हा पुन्हा माहेरी कशाला जायचं? आता हेच घर तुमचं घर समजा ना. विकासचं बोलणं ऐकताच वहिनीचा चेहरा उतरला. त्यांचा तो पडल्यासारखा चेहरा पाहून माझ्या मनाला तीरासारखा घाव बसला. मी रोखून म्हणाले, तुम्ही अजून एवढे मोठे नाही
की माझ्या मोठ्या वहिनीला सल्ला द्याल. ही तुमची सासरवाडी आहे, तुमचं घर नाही. वहिनींना आई नाही का? त्यांनाही त्यांच्या आईजवळ बसावंसं वाटत असेल. फक्त मुलांनाच आईजवळ राहायची हुरहुर असते का? जर मुलांना आमच्यासारखं सगळं अचानक सोडून यावं लागलं असतं तेव्हाच त्या वेदना समजू शकली असती. हे अप्रत्यक्ष उत्तर ऐकताच विकासचा चेहरा अगदी पांढरा फटक पडला. माझ्या मनातल्या ज्वालामुखीचा स्फोट झाला होता. अचानक संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. वहिनी माझ्याकडे अवाक होऊन पाहत राहिल्या. आईच्या चेहऱ्यावर मात्र पहिल्यांदा आश्चर्य आणि त्यानंतर समाधान उमटलं. विकास तडक उठून बाहेर निघून गेला. बाईक स्टार्ट केली. मी धावत जाऊन आईच्या गळ्यात पडले. तेव्हा जाणवलं मी कितीतरी दिवस आईच्या कुशीत शिरलेच नव्हते. आईच्या हाताचा तो स्पर्श होताच आणि माझ्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या. आई प्रेमानं केसावरून हात फिरवत हळूच म्हणाली, मीना, तू खूप मोठी झाली आहेस का? माझ्या कानावर कितीतरी वर्षांनी माझं नाव पडलं होतं आणि त्या क्षणी वहिनी मला मिठीत ओढून घेतलं. त्या स्वतःही रडू लागल्या. त्यांचे अश्रू माझ्या मनात झिरपत गेले. जणू प्रत्येक वेदना पाण्याच्या थेंबासारखी विरघळत होती. दादा आणि बाबांच्या डोळ्यातही कौतुक आणि प्रेम झळकत होतं. त्या क्षणी मला पहिल्यांदाच वहिनींच्या ममतेची खरी ताकद जाणवली. जणू काही कोमलता आणि सामर्थ्याचा संगम एकवटून माझ्या आयुष्यात उतरलाच होता. बाईकवर बसल्यावर माझ्यासोबत आईचे आणि वहिनीचे अश्रूही होते. आज मी वहिनीच्या जागी उभी राहून त्यांच्या वेदना जाणल्या. मनात विचार आला, उद्या हा प्रसंग मनीषावर येणार आहे, तेव्हा कदाचित तीही माझ्या वेदना समजू शकेल. तोवर मला हे सगळं सहन करायचं आहे. सासरच्या लोकांच्या मनात माझी जागा निर्माण करायची होती. त्यांचा विश्वास, त्यांचं प्रेम देखील कमवायचं होतं. कारण एक गोष्ट आज मला चांगली स्पष्ट कळली, जर तुम्ही वहिनी, सासूबाई, नणंद यांना खरा सन्मान दिलात तरच उद्या तुम्हालाही तो मिळेल, नाहीतर शेवटी फक्त पश्चाताप उरेल. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही हृदयस्पर्शी कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कथा आवडली तर कथेला लाईक शेअरसुद्धा नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.